आता कल्याणमधली एक घटना नुकतीच व्हायरल झालेली आपण पाहतोय। त्याचा एक व्हिडिओ सगळ्यांसमोर तो व्हिडिओ येतोय आणि त्याच्यात एक युवक जो आहे ज्याचं आडनाव जे आहे ते काहीतरी झा म्हणून आहे, अर्थातच तो परप्रांतीय आहे किंवा अमराठी आहे। तो एका युवतीला लाथ घालतानाचा तो व्हिडिओ आहे आणि ती जी तरुणी आहे ती मराठी आहे आणि त्यांच्यातला हा वाद आहे। अशा पद्धतीची बातमी सगळीकडे पसरवली जाते, दाखवली जाते की एका परप्रांतीय किंवा अमराठी अशा युवकाने मराठी युवतीला लाथ मारली किंवा तिला मारहाण केली, जबरदस्त तिच्यावर हल्ला केला, अशा पद्धतीची बातमी दाखवण्यात येते। जेव्हा हा व्हिडिओ समोर आला तेव्हा त्याच्यातून हे स्पष्टही होत होतं की जो कोणी हा तरुण आहे झा आडनाव असलेला, हा तरुण त्या युवतीवर धावून जातो आणि तिला लाथ मारतो, तिला खाली पाडतो, तिचे केस धरून तिला मारहाण करतो, हे आपल्याला तिथे पाहायला मिळतं। आणि स्वाभाविकच मग त्याच्यावरनं अनेक लोक अशा पद्धतीच्या बातम्या ज्या आहेत त्या पुढे पाठवत राहतात की एक प्रकारे अमराठी किंवा परप्रांतीय अशा तरुणाने मराठी तरुणीवर केलेला हल्ला, असंच या बातमीचं स्वरूप बनून जातं।